अंतरा मानसिकरित्या अशक्त असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये अजून काही दिवस ठेवण्यात आले. त्यामुळे सगळ्यांचीच हॉस्पिटलवारी वाढली. त्यात वैशाली अंतरासोबत खूप वेळ घालवू लागली. तशी अंतराची आणि तिची गट्टी बऱ्यापैकी जमली. त्यांच्या ह्या गट्टीत अनंतही न डगमगता सहभागी होऊ लागला. त्याच्या गप्पा रंगात यायच्या. वैशाली आणि अनंत अंतराला हसवत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अशाच एका दुपारी, अंतरा, बाळा खाऊन घे. नको आई, भूक नाही. अगं भूक नाही कशी, आता खाल्ले तर तुला ताकद येईल आणि औषधं पण घ्यायची आहेत. आई, आज वैशाली नाही दिसत. तिला मी तिच्या ऑफिसमध्ये पाठवलं. उगीच इथे बसून काय करणार, नोकरी ही महत्त्वाची आहे ना. ती ऐकत नव्हती, पण मीच समजावलं, तशी गेली. हो, तुझी पक्की मैत्रीण ना ती. बाळा, लवकरात लवकर बरी होऊन घरी चल आणि त्यासाठी खा आणि औषध पण घे. आणि हो, आरामही पाहिजे. हो, आजी आजोबा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो ना. वेडे, काही पण बोलू नकोस. मीच भरवते तुला, तू काही ऐकणार नाही. नको आई. काय नको म्हणत अंतराच्या आईने अंतराला भरवायला सुरुवात केली आणि आजी आजोबा आणि आईच्या गप्पा गोष्टीही सुरू झाल्या. मध्येच आईकडे पाहत अंतराने विचारले, आई बाबांना फोन लागला, कधी येणार ते? आईला काही सुचेना. आजोबांनी सावरत म्हटले, अगं सकाळीच लावत होतो, पण लागला नाही. ते जहाजावर असतात कामाला, तिथे नेटवर्क मिळत नाही. हो अंतरा, नाहीतर पळत आले असते. आपले डोळे पुसत अंतराची आई म्हणाली. हो का आई? माझे बाबा कसे दिसतात मला आठवतही नाही. फोटो असेल ना मोबाईलमध्ये, दाखव ना. अंतराची आई गडबडली, पण तिला अचानक सुचले, अगं तो माझा मोबाईल बिघडला आहे, दुरुस्ती करायला दिला आहे. आला की मग दाखवते. पहिली तू हे खा आणि औषध घेऊन आराम कर. हो बाळा, बरोबर बोलते आई. असे म्हणून अंतराला सोडून तिघेही बाहेर आले. अंतराच्या आईचे डोळे डबडबलेले पाहून आजी आजोबाही हळहळले. त्यांनी तिला सावरत म्हटले, उमा, माहीत आहे तुझ्या मनात काय चालू असेल. बाबा काय उत्तर देऊ? जे उत्तर तिला लहानपणी देऊन गप्प केले, मग तिने कधीच तो प्रश्न मला नाही विचारला. पण आता काय उत्तर देऊ की तुझे बाबा आपल्यासोबत राहत नाही? नाही उमा, तिला हे सत्य कळता कामा नये. पहिलेच तिची मानसिक अवस्था चांगली नाही, त्यात हे नको. उमा, थोडे दिवस आपल्याला त्रास झाला तरी चालेल, आपण नाटक करू. हो उमा, बाबा बरोबर बोलतात. संध्याकाळी वैशाली आली. तिला त्यांनी अंतराचे बाबांना विचारणे ही गोष्ट सांगितली. तशी ही ती म्हणाली, तिला खरी गोष्ट कळता कामा नये, आपण नाटक करू आणि मी ह्यात जरूर मदत करेन. अंतरात सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी अंतराला घरी जाण्याची परवानगी दिली, पण काळजी घेण्यासही सांगितले आणि अंतराची रवानगी घरी झाली. सगळ्यांनी अंतराला खुश ठेवण्याचे ठरवले. तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेत होते. अंतरा, वैशाली आणि अनंतची गट्टी मस्त जमली होती. अनंत तिला हॉस्पिटलमध्ये रोज भेटायचा. तसा तो आता घरी येऊ लागला. तासनतास त्यांची गप्पा, मस्ती, हसणे चालू असायचे. अशाच एका संध्याकाळी वैशाली कामावरून आल्यावर अंतराला भेटायला नेहमीप्रमाणे आली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अंतराने घड्याळाकडे पाहिले तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले. तिने वैशालीला पाहत विचारले, वैशाली, आज अनंत येणार नाही का? अजून आला नाही. अनंताचे नाव अंतराच्या तोंडी ऐकून ती भारी खुश झाली. येणार. मला काही न येण्याचे म्हटले नाही, येईल तो. आणि एवढ्यात अनंत आत येतो. त्याला पाहत वैशाली म्हणते, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अनंत, आत्ताच अंतरा तुझी आठवण काढत होती. हे ऐकताच अनंत आतून खुश झाला. हसत हसत तो म्हणाला, खरंच अंतरा? हो अनंत,
तू नेहमी 6 वाजता येतो. 6:30 वाजले म्हणून वैशालीला विचारले. नाही, आज जरा काम होतं. अनंत, काम आहे तर तू रोज नको येऊस, उगीच तुला त्रास कशाला? नाही नाही अंतरा, अगं त्रास कसला? आपल्या माणसांसाठी त्रास नसतो. त्याचे हे प्रेमळ बोलणे वैशाली हसत हसत ऐकत होती. तिने मनोमन देवाला प्रार्थना केली, देवा, यांची जोडी सत्यात उतरव. एवढ्यात अंतराच्या आईने त्याच्यासाठी चहा आणला. चहा घेत घेत गप्पा सुरू झाल्या आणि अचानक अनंतची नजर घड्याळावर पडली. बराच वेळ झाला होता. त्यांनी दोघांना पाहत म्हटले, चला मी निघतो. अनंत, जेवून जा आता. नाही नको अंतरा, घरी वाट पाहत असतील. वैशालीने हसत हसत अनंतला म्हटले, अरे अनंत, अंतरा एवढी सांगते तर थांब ना, घरी कळव की खास मैत्रिणीच्या घरी जेवून येतो म्हणून. हो अनंत, थांब. अरे आई पण म्हणत होती अनंताला आज जेवायला थांबू. अंतराचा आग्रह पाहून तो थांबला. सगळे एकत्र जेवणास बसले. अनंतला हे क्षण हवेहवेसे वाटत होते. हे क्षण तो मनापासून जगत होता. त्याला भीती होती अंतराची स्मृती परत येण्याची. ती जर आली तर तो कायमचा दूर होणार होता. सगळे अंतराची स्मृती लवकर येऊ दे यासाठी देवाचा धावा करत होते. पण अनंताला देवाकडे काय मागू हेच कळत नव्हते. आज अंतराचा थांबण्याचा आग्रह पाहून तो खरंच सुखावला होता. पण हेच सुख त्याला पुढे मिळेल? दिवस भरभर जात होते पण अंतराला काही आठवत नव्हते. त्यामुळे ती बेचैन झाली होती. अशाच एके दिवशी ती काहीतरी शोधत असताना तिच्या आईच्या नजरेस पडली. अंतरा, काय झालं? काय शोधत आहेस? हा आई, आपल्याकडे अल्बम आहे ना, तोच शोधत होती. तू कामात होतीस म्हणून तुला नाही सांगितले. अल्बमचे नाव घेताच आईच्या डोक्यावर आढ्या पडल्या. पण तुला का? कशाला हवा अल्बम? आई, तुम्ही सगळे माझ्यावर एवढं प्रेम करता पण मला काहीच कसं आठवत नाही. ह्याचं मला वाईट वाटते. त्यासाठी फोटो पाहून तरी काही आठवेल. तसं काही नाही बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. नाही नाही, कसं वाईट वाटू नकोस? आई सांग ना, कुठे आहे अल्बम? अगं मागे आम्ही घर सफाई केली ना, तेव्हा माळ्यावर आहे तो. आता कोण काढणार? पण आई, अल्बम कोण माळ्यावर ठेवतं? अगं ठेवला तो, आता कुठे मिळणार? बरं ते जाऊ दे. तू काय खाणार आहेस का? नको आई, काही नको, भूक नाही मला. बरं, मी किचनमध्ये आहे, काही लागलं तर सांग. आणि हे बघ, आजोबांनी तुझ्यासाठी हे पुस्तक आणलं, वाचत बस, मनही शांत होईल. असे म्हणून आईने पुस्तक अंतराच्या हातात ठेवून काढता पाय घेतला. त्याच संध्याकाळी अंतराशी गप्पा मारून आनंद घरी जाण्यास बाहेर पडला आणि आजोबांनी त्याला थांबवले. अनंत, निघालास? हो बाबा आजोबा, वेळ असेल तर मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हो नक्कीच, बोला आजोबा, जरा बाहेर बोलूया. असे म्हणून आजोबा आणि अनंत बागेत आले आणि सोफ्यावर बसले. अनंत, मला तुझ्याशी अंतराविषयी बोलायचे आहे. अंतराविषयी? हो, मला वैशालीने तुझ्याबद्दल सांगितले आहे. अनंत, तू खूप चांगला मुलगा आहेस. माझ्या नातीचा हात तुझ्या हातात देताना मला कसलाच संकोच नाही. पण आजोबा, ही अंतरा ती नाही. आज तिची स्मृती गेली म्हणून मी तिच्याशी बोलू शकतो, नाहीतर मला पुढ्यात उभे केले नसते. माहीत आहे, खूप अपमान केला ना तिने तुझा, तरीही तुझे प्रेम कमी नाही झाले. आजोबा, ते कधी कमी होणार नाही. मग साथ देशील ना माझ्या नातीला? मी तयार आहे, पण ती तयार नाही. होईल तयार. ती का नाही होणार? जेव्हा तिला कळेल की तू तिच्यासाठी काय काय केलंस. तिची स्मृती परत आली तरी ती तुला मनापासून स्वीकारेल. आजोबा, सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही, कारण अंतराची अवस्था अजूनही चांगली नाही. त्यामुळे 1 वर्ष आपण थांबूया, मग पाहू जे होते ते.
पण अंतरा तयार झाल्याशिवाय खूप अवघड आहे. चिंता करू नकोस. अनंत माझा विश्वास आहे. अंतरा तुला स्वीकारेल. आजोबांचा विश्वास पाहून अनंताच्या विश्वासाला आणखी बळ आले. तो आजोबांचा आशीर्वाद घेऊन हसत हसत घरी परतला. पण आजोबांचा विश्वास खरा ठरेल. अंतराला घरात बसून कंटाळा आला होता. अशाच एका दुपारी दुपारचे जेवण करून आराम न करता तिने आपले कपाट उघडले आणि तिला काही आठवते का ते पाहू लागली. पण प्रत्येक खणात लक्ष देता तिला काही आठवले नाही. पण एक डायरी नजरेस पडली आणि ती लगेच उघडली. त्यातली पाने वाचू लागली. ती एक दैनंदिन डायरी होती, ज्यात अंतरा दर दिवसाबद्दल लिहायची. अंतरा वाचता वाचता तिथेच बसली. एक एक पान ती लक्षपूर्वक वाचू लागली. तिने भराभर पाने चाळली तशी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. संध्याकाळ होत आली म्हणून आई अंतराच्या खोलीत तिला चहा घेऊन आली आणि अंतराला कपाटासमोर बसलेले पाहिले. तिने अंतराला हाक दिली, अंतरा बाळा, इथे काय बसलीस? अंतरा आईच्या आवाजाने उठली आणि सरळ जाऊन आईला मिठी मारली. आईला काहीच कळेना. अगं काय झालं? आई, मला सगळं आठवलं. काय? हो आई. हे ऐकल्यावर आईने देवाला हात जोडत, देवा पावलास. अगं पण कसं आठवलं? आई, हे बघ माझी डायरी, ज्यात मी दररोज त्या दिवसाबद्दल लिहायची. देव पावला म्हणत आई आणि अंतरा हॉलमध्ये आले. आईने आजी आजोबांना हाक दिली तसे तेही आले. अंतराने आजी आजोबांना मिठी मारली. आजी आजोबाही अंतराच्या स्मृती येण्याने आनंदित झाले. त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले. एवढ्यात वैशाली आणि अनंत घरात शिरले आणि आजोबांनी त्यांना पाहत म्हटले, अंतरा, हे बघ दोघे आले. अंतरा पाठमोरी उभी होती. ती मागे वळली आणि त्या दोघांना पाहत राहिली. वैशालीने तिला असे पाहताना विचारले, काय झालं अंतरा? अशी काय पाहतेस? वैशू हा तुझ्याबरोबर काय करतोय? अंतरा, तू मला वैशू म्हणालीस, खूप बरं वाटले. आणि हा अगं अनंत आपला मित्र. तेवढ्यात आजोबा म्हणाले, वैशू बाळा, आपल्या अंतराला सगळं आठवलं. हे ऐकताच वैशू आणि अनंतने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले. अनंताला तर धडकी भरली. वैशू, तुला मी काही विचारते, हा इथे काय करतोय? अगं अंतरा, तो आपला कॉलेजचा मित्र. तू बरी नसताना तो आमच्या सोबत होता. काय? पण त्याला मी बरी नव्हते हे कोणी सांगितले? अनंतला पाहत अंतरा म्हणाली, हे तू इथे येण्याची हिंमत कशी केलीस? अंतरा, असे काय बोलतेस? अगं अनंतने किती मदत केली. आईने अनंताला म्हटले, नाटक करतोय तो. तुमच्या सहानुभूतीने मला मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा. पण एक लक्षात ठेव अनंत, माझी स्मृती परत आली आहे. तेव्हा तुझ्या खोट्या वागण्याने मला फसवलं असशील, पण आता मी ती विसरभोळी अंतरा नाही. आणि हो, आता निघून जा इथून. निघतो मी अंतरा, पण तुला एवढंच सांगायचं आहे, मी कधीही तुला फसवलं नाही. आजही माझं प्रेम तेवढेच आणि तेच आहे. निघ अनंत, मला तुझं प्रेमपुराण नाही ऐकायचं. आजोबा अंतराला पाहत म्हटले, बेटा अंतरा, असं नको बोलू त्याला. नाही आजोबा, निघतो मी आता, असे म्हणत अनंत निघून गेला. अंतराने रागाने वैशालीकडे मोर्चा वळवला. तू सांगितले ना त्याला, काय गरज होती तुला? हे बघ अंतरा, अनंत तुझ्यावर किती प्रेम करतो ते मीच नाही सगळ्यांनी पाहिले आहे. विचार त्यांना. तुझ्या काळजीपोटी तो आमच्याबरोबर रात्रभर हॉस्पिटलमध्ये कसा बसून असायचा. पुरे वैशू, पुरे. तुला माहीत आहे मला प्रेम आणि लग्न ह्या विषयांचा किती तिरस्कार आहे. असे म्हणून ती आपल्या रूममध्ये गेली. वैशू ही दुखावली. तीही न बोलता निघून गेली. अनंतला तर ही संध्याकाळ नकोशी वाटायला लागली. नेहमी तो अंतराला भेटायला मिळणार म्हणून संध्याकाळची वाट पाही. पण आज तो खूप दुखावला होता.
कारण अंतराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तिला फसवलं नव्हतं, तर त्याचं प्रेम खरं होतं आणि आहे. पण तो तिला कसे पटवून देणार हे त्याच्यासाठी मोठे संकट होते. अंतराचे वागणे घरात कोणालाच पटले नव्हते. तरी पण तिला त्रास नको म्हणून परत कोणी तो विषय घरात काढला नाही. संध्याकाळ होत आली. वैशाली येण्याची वेळही टळून गेली. तरी वैशाली काही अंतराला भेटायला आली नाही. हे पाहून अंतराची चिडचिड सुरू झाली. वैशालीचे घर जवळ असल्याने ती तिच्या घरी गेली तर वैशाली बाहेरच उभी होती, तिला पाहत. वैशू, तू आज मला भेटायला का नाही आलीस? मला वेळ नाही मिळाला. वैशू, तुला मला भेटण्यासाठी वेळ नाही? हो का? मला माहीत आहे वैशू, तू माझ्यावर रागावलीस. सॉरी, मी असे तुला बोलायला नको होते. नाही अंतरा, हे तुझे आयुष्य आहे. वैशू, आपल्यात कधी तुझे माझे आले नाही. माझ्या घरातल्यांना सोडून तुझ्याशिवाय मला जवळचे कोण आहे? वैशू, तुला माहीत आहे ना, मला त्याचा राग आहे. सॉरी, पण त्याचा राग मी तुझ्यावर काढला म्हणून ती रडू लागली. वैशालीला तिचे रडणे सहन नाही झाले. तिने लगेच तिला मिठी मारली. वेडाबाई, मी कधी तुझ्यावर रागवू शकते का? पण मला काल तुझा राग आला होता. पण अंतरा, मी तुझ्या भल्यासाठीच बोलत होते. अनंत खूप चांगला मुलगा आहे. पहा ना, तू एवढे अपमान करून सुद्धा तो तुझ्यासाठी धावून आला. खरंच अंतरा, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तुला सुखात ठेवू शकतो. वैशू पुरे, मला त्याचं गुणगान नको सांगू. आणि हो, तुला माहीत आहे, प्रेम आणि लग्न ह्या माझ्यासाठी तिरस्काराचा विषय आहे. अंतरा, मला माहीत आहे तू लहानपणी काय सहन केलंस, पण त्यासाठी तू तुझे आयुष्य असेच जगणार आहेस का? अंतरा, प्रेम करणे वाईट नाही आणि आयुष्यभर ते काही एकटीच राहणार आहेस? अंतरा, मी तुझ्यावर अनंतचे प्रेम थोपवत नाही. तू त्याला समजून घे. पटलं तर हो म्हण, नाहीतर सरळ नकार दे. अंतरा, अनंतने खूप मदत केली आहे. तुला जेव्हा रक्ताची आवश्यकता होती तेव्हा रात्रीची त्याने व्यवस्था केली. मी नाही, तुझी आई, आजी, आजोबासुद्धा त्याच्या स्वभावाला भारावून गेले. ते उगीच नाही. वैशू, मला त्यात पडायचे नाही. आणि प्लीज, तू मला जबरदस्ती करू नको. आपली मैत्री मला प्रिय आहे. ओके अंतरा, मला वाटले ते मी सांगितले. बाकी सगळे तुझ्यावर. आणि आपल्या मैत्रीबद्दल, ती तर कधी तुटणार नाही. पण मला तुला सुखात पाहायचं आहे, एवढीच माझी इच्छा आहे. होईल का वैशालीची इच्छा पुरी? संध्याकाळची वेळ. वैशाली नेहमीप्रमाणे अंतराला भेटायला आली. अंतराच्या खोलीत न शिरता आजी आजोबांच्या खोलीत गेली. आजोबा, आजोबा. काय ग वैशू, आजी आजोबा कुठे आहे? काय झालं बाळा, आज अंतराला न भेटता मला भेटायला आलीस? आजोबा, कारण तसेच आहे. अहो, अनंतचा फोन बंद का होता माहीत आहे? त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. काय? पण तुला कसे माहीत? आजोबा, मी त्याच्या कामावर गेलेले, तिथे कळले. म्हणून तडक सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे जे पाहिले. म्हणजे अनंत बरा आहे ना? आजी, नाही, तो बेशुद्ध आहे आणि तो फक्त अंतराचे नाव घेत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की अंतरा जोपर्यंत त्याच्यासमोर येत नाही, त्याच्याशी बोलत नाही, तो सिद्धीवर येणे कठीण आहे. काय रे देवा, हे आणि काय? वैशू, मी पाहून येतो त्याला. मी पण येते. नाही, नको, उगीच अंतराला कळले तर. आजी, तुम्ही चिंता नका करू, मी जाते आजोबांबरोबर. आजोबा आणि वैशाली हॉस्पिटलमध्ये पोहोचता. अनंतचे आई बाबा आणि भाऊ चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले पाहून आजोबांनाही वाईट वाटले. त्यांनी हळूच आरशातून पाहिले तर अनंत बेडवर झोपला होता. अनंतची आई पुढे आली. बाबा, तुमची नात अंतरा ना? प्लीज तिला इथे यायला सांगा. माझ्या अनंताच्या जीवाचा प्रश्न आहे. हे ऐकताच आजोबा भावूक होत म्हणाले, अनंताला काही नाही होणार,
काळजी करू नकोस, असे सांगून वैशू आणि आजोबा बाहेर पडले. वैशूने अंतराची ओळख अनंताच्या आईबाबांना सांगितली होती. निराशलेला चेहरा घेऊन आजोबा घरी परतले. आई आणि आजीही चिंतेत होत्या. अंतरा मात्र आपल्या खोलीत होती. तिला ह्या गोष्टींची जाणीव नव्हती. काय हो कसा आहे काही सांगू शकत नाही. त्याला फक्त एकच व्यक्ती बरी करू शकते, ती म्हणजे अंतरा. काय? हो, आम्हाला अंतराला समजावा लागेल, नाहीतर अनंताच्या उपकाराची फेड होणार नाही. आणि मुख्य म्हणजे त्याच्या जीवाचा प्रश्न आहे. पण बाबा, अंतराला कोण समजावणार? मी बोलेन तिच्याशी, पण ती तयार होईल. देव करो ती तयार होऊ, एवढेच आपण म्हणू शकतो. त्याचा जीव तिच्यात अडकला आहे, ती त्याला सावरू शकते. खरंच अंतरा सावरू शकेल का अनंतला, की अनंतचा जीव तिच्यातच अडकून राहील? अंतरा. काय आजोबा? मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? ऐकून तरी घे, इथे बैस. बोला आजोबा. बेटा, अनंताचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो गंभीर आहे, बेशुद्ध आहे. फक्त तुझेच नाव घेत आहे. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की तू त्याला भेटल्याशिवाय तो शुद्धीवर येणार नाही. आता ॲक्सिडेंट काय, चांगली नाटकं चालवली आहे आणि तुम्हाला मूर्ख बनवत आहे. नाही बाळा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तो नाटक नाही करत. वा, म्हणजे तुम्ही त्याला पाहूनही आलात, पण तिथे जायची काही गरज होती का? बाळा, असे कसे म्हणतेस? आपल्या वेळी तो धावून आला, तर आपण त्याच्या वेळी? आजोबा, मी नाही बोलावलेले त्याला. बाळा, बोलावले नाही बोलावले हे महत्त्वाचे नाही, पण तुझ्या प्रेमापाठी तो आपल्यासाठी धावला हे महत्त्वाचे आहे. मग तुमचे म्हणणे काय आहे की मी त्याला भेटू? आजोबा, तुम्हाला असे नाही वाटत की तुम्ही त्याला माझ्यावर थोपवत आहात? नाही बाळा, मी त्याला का म्हणून तुझ्यावर थोपवू? मग तुम्ही मला का सांगायला आलात की तो हॉस्पिटलमध्ये असू दे नाहीतर कुठे? माझ्याशी त्याचा काय संबंध? आणि हो, तो प्रेम करतो म्हणून मी त्याच्यावर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर मला माफ करा. ते शक्य नाही, कधीच नाही. तुम्हाला पण माहीत आहे मला प्रेम ह्या विषयांवर चीड आहे. सांगा आजोबा, माझे काय चुकलेले म्हणून माझे आईबाबा प्रेमविवाह करूनही वेगळे झाले? त्यावेळी त्यांनी माझा विचार नाही केला. माझे बालपण कसे गेले हे तुम्हाला माहीत आहे ना? मग तुम्ही मला प्रेमावर विश्वास ठेव म्हणून कसे सांगता? नाही बाळा, मी तुला त्याच्यावर प्रेम करावे असे नाही मानत. आणि तुझ्या बालपणीच्या यातना खूप आहेत, पण सगळेच जण तसे नसतात. मुळात प्रेम ही वाईट नाही, ती एक भावना असते एकमेकांच्या मनाला जोडण्याची. पण तुझ्या आईबाबांसाठी ती दुर्दैवी ठरली. पण माणुसकीच्या नात्याने तरी तू तिथे जावे असे मला वाटते, पण मला नाही वाटत. बेटा, एक माणूस म्हणून तरी आपली जबाबदारी पार पाडावी. तुझ्यासाठी त्याने खूप केले, त्यात तुझा खारीचा तरी वाटा असायला नको का? आणि तू इथे फक्त एक माणूस म्हणून जा, कारण त्याच्या जीवाचा प्रश्न आहे आणि आपल्यामुळे कोणाचा जीव गुदमरून जावा हे पाप आपल्या माथी नको. आता तिथे जावे की नाही हे तुझ्यावर आहे. प्लीज हे लक्षात घे. येतो मी. अंतराच्या डोळ्यात उत्तर शोधत आजोबा तिथून निघून गेले. पण काय असेल अंतराचे उत्तर? बाबा, आम्ही आलो असतो ना अनंताला पाहायला. नको उमा, तिथे आपण सगळे गेलो तर परिस्थिती काही बदलणार नाही. उगीच त्याच्या आईवडिलांना त्रास होईल. हो उमा, हे बरोबर बोलतात. आपण इथे बसून त्याला बरे वाटू दे म्हणून प्रार्थना करूया. त्याखेरीज आपल्या हातात काहीच नाही. चला, मी निघतो, असे आजोबांनी म्हटले आणि पाऊल घराबाहेर ठेवणार एवढ्यात त्यांना हाक आली. थांबा आजोबा. काय अंतरा? आजोबा, मी येते तुमच्याबरोबर. काय खरंच? हो. आणि प्रश्न न विचारता चल तर, असे म्हणत दोघेही घराबाहेर पडले.
अंतराचे असे जाणे आई, आजी, आजोबा यांच्यासाठी नवलाची गोष्ट होती. पण आजोबांनी तिला काही प्रश्न केले नाही. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अंतराला पाहत अनंतची आई पुढे आली. ती रडत रडत अंतराला पाहत म्हणाली, बाळा, माझ्या अनंताला वाचव. आता तूच त्याला वाचवू शकते. तिचे ते रडणे पाहून अंतरा काहीच बोलली नाही. अनंताच्या बाबांनी आईला सांभाळत गप्प केले. तशी अंतरा पुढे सरकवली. तिने दरवाजातून पाहिले तर अनंत बेडवर झोपला होता. तिने दरवाजा ढकलला आणि आत गेली. डोळे मिटून अनंताच्या तोंडी मात्र अंतराचा जप चालू होता. हे पाहून अंतराला काही सुचेना. ती जरा पुढे सरकावली. तिने एक नजर अनंतकडे पाहिले तर तो कुठल्या परिस्थितीत आहे याची जाणीव तिला झाली आणि अचानकपणे तिच्या तोंडून अनंत अनंत अशी हाक आली. पण अनंतने काहीच उत्तर नाही दिले. हे पाहून तिने परत एकदा हाक दिली, अनंत, डोळे उघड, मी अंतरा आली आहे. हे ऐकताच हळूहळू अनंताने डोळे उघडले. अंतरा, तू आलीस, असे म्हणून पुन्हा तो बेशुद्ध झाला. अंतराने डॉक्टरांना हाक मारली. डॉक्टरांनी येऊन त्याला इंजेक्शन दिले. अंतरा आजोबांबरोबर बाहेर थांबली. डॉक्टरांनी आता त्याला डिस्टर्ब करू नका असे सांगितल्याने अंतरा आणि आजोबा घरी परतले. अंतरा वाटेतही काहीच बोलली नाही. घरीही ती काही न बोलता आपल्या रूममध्ये गेली. आजोबांनी घडलेला प्रकार आजीला आणि आईला सांगितला. रात्रीच्या जेवणासाठी सगळे बसले, पण काहीही न बोलता अंतराने जेवण केले आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. आजी, आजोबा आणि आईने अनंतसाठी देवाकडे हात जोडले. एवढ्यात आजोबांचा फोन वाजला. आजोबांनी लगेच उचलला आणि बोलता बोलता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आजी आणि आई त्यांच्याकडे पाहत राहिले. पण नक्की कोणाचा असेल फोन? सकाळ उजाडली आणि घरात कुठे बाहेर जाण्याची घाईही चालू होती. रात्री अनंतांच्या बाबांचा फोन आला होता की अनंत शुद्धीवर आला आहे. त्यामुळे आई, आजी आणि आजोबा त्याला भेटण्यासाठी चालले होते. एवढ्यात अंतराही तयार होऊन आली. आईने तिला सहज विचारले, अंतरा, कुठे बाहेर जात आहेस? नाही, आम्ही बाहेर जात आहोत, घराला कुलूप लावावे लागणार म्हणून विचारले. आई, मी तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येत आहे. हे ऐकून आईला आश्चर्य वाटले, पण तिला ते जाणवू न देता गप्प राहिली. सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा अंतरा येऊन गेली. अनंत शुद्धीवर येऊन बोलायला लागला होता. आई, आजी, आजोबा आणि अंतरा आत गेले. अनंत त्यांच्याशी बोलला. तो शरीराने अशक्त होता, पण अंतराला समोर पाहून तो मनाने खूप ताकदवान झाला होता. सगळे बोलून बाहेर आले. अंतराला समोर पाहत राहावे असे त्याला वाटत होते, पण अंतराला तो रोखूही शकत नव्हता. असेच दिवस जात होते. अंतरा त्याला हॉस्पिटलमध्ये वैशालीबरोबर रोज भेटायला येई. थोडा वेळ बसून निघून जायची. अनंतही तिच्या ह्या वागण्याने खुश होता. अशाच एके दिवशी वैशाली कामामुळे आली नाही आणि अंतरा एकटीच गप्पा मारत होती. अनंतने अंतराला बोलता बोलता म्हटले, अंतरा, मी खूप खुश आहे. तू माझ्यासाठी दररोज भेटायला येत आहेस आणि एवढी चांगली बोलत आहेस. आणि काय हवंय? मला आता फक्त तुझ्या साथीची गरज आहे आणि मला ती मिळाली की आणखी काही नको. हे ऐकताच अंतरा अनंताला पाहत राहिली. अनंतने अंतराला पाहत विचारले, अंतरा, देशील ना मला साथ? अंतराने स्वतःला सावरत म्हटले, अनंत, तू पहिले ठीक होऊन घरी जा, मग आपण बोलू. आणि हो, तुला मला अंधारात नाही ठेवायचे. माझ्या आयुष्यात प्रेमासाठी जागा नाही, असे म्हणून ती निघून गेली. अनंत मात्र
तिच्या मनात आपली जागा शोधू लागला.